मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करणारा जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या एका तासातच आरोपी शोधला। जालना शहरातील मुम्मादेवी नगर परिसरातील श्री समर्थ हनुमान मंदिरातील दानपेटी फोडून पैसे चोरणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या एका तासात जेरबंद करत चोरीचा गुन्हा उघडकीस आणलाय। शनिवार दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 वाजता स्थानिक गुन्हे शाखेने ही माहिती दिली। फिर्यादी संभाजी गणेश एलगंडे राहणार मुम्मादेवी नगर अंबड रोड जालना यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 2 एप्रिल 2026 रोजी रात्री 11 ते 3 एप्रिल 2026 रोजी सकाळी 6 दरम्यान अज्ञात इसमानं श्री समर्थ हनुमान मंदिरात प्रवेश करून स्टीलच्या दानपेटीचं कुलूप तोडून त्यातील सुमारे 6,000 रुपये चोरून नेले। या प्रकरणी पोलीस ठाणे कदीम जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सागर संतोष कांबे राहणार भक्तेश्वर नगर जालना याने गुन्हा केल्याचं समजलं। पोलिसांनी शोध मोहीम राबवून जालना शहरातील सत्कार कॉम्प्लेक्स जवळील कल्पना हॉटेल परिसरातून आरोपी ताब्यात घेतलं। आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून मंदिरातून चोरी केलेले 1,332 रुपये रोख रक्कम मिळून आली। ही रक्कम जप्त करण्यात आली असून आरोपीस पुढील कारवाईसाठी पोलीस ठाणे कदीम जालना येथे हजर करण्यात आले। ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कामगळ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बाग, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामप्रसाद पवरे, भवराव गायके, पोलीस अंमलदार श्यामोल कांबळे, प्रभाकर बाग, संदीप चिंचोले, रमेश राठोड, रमेश काळे, संजय सोनवणे, अशोक जाधवर, सागर बाविस्कर तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे।